श्रीहरि प्रेरणया श्रीहरि प्रीत्यर्थम श्रीहरि गुरुभ्यो नमः। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। जलज्येष्ठनिभाकारं जगदीशपदाश्रयं जगतीतलविख्यातं जगन्नाथगुरुं भजे। श्रीहरीच्या परमभक्तांनो नमस्कार। आपण गुरु जगन्नाथदासकृत श्रीहरिकथामृतसार या कन्नड ग्रंथातील दुसऱ्या संधीचा म्हणजेच करुणा संधीचा मराठी अनुवादाद्वारे परिचय करून घेत आहोत। अथांग महासागराप्रमाणे हा ग्रंथही अतिशय आशयघन होय। प्रत्येक कडव्यातील प्रत्येक ओळीवर प्रवचन करण्याइतपत हा ग्रंथ अर्थपूर्ण आहे। अनेकानेक विद्वानांनी या ग्रंथाचे विश्लेषण केले आहे, त्यावर प्रवचनेही आहेत। आपण मात्र येथे केवळ संक्षिप्तपणे याचा परिचय करून घेणार आहोत। मला हा ग्रंथ अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच संक्षिप्तपणे मी श्रीहरी गुरु कृपेने माझ्या कुवतीनुसार या ग्रंथाचा परिचय करून देण्याचा येथे प्रयत्न करीत आहे। डॉक्टर व्यासनखेरे प्रभंजनाचार्य आणि परमपूज्य श्री संकर्षण वडेयर यांच्या ग्रंथांच्या आधारे मी माझ्या या यथाशक्ती यथामती केलेल्या प्रयत्नाने श्रीहरी प्रसन्न होऊन आपणा साऱ्यांना श्रीहरी कृपा लाभो अशी श्रीहरीचरणी प्रार्थना करते। प्रस्तुत आहे करुणा संधीतील 6वे कडवे। या कडव्यामध्ये श्रीहरीची फल प्रदान करण्याची पद्धत सांगितलेली आहे। प्रथम मूळ कडवे। मनदೊಳಗೆ ತಾನಿಪ್ಪ ಮನವೆಂದೆನಿಸಿಕೊಂಬನು ಮನದ ವೃತ್ತಿಗಳನ್ನು ಸರಿಸಿ ಭೋಗಗಳ ನೀವನು ತ್ರಿವಿಧ ಚೇತನಕ್ಕೆ ಮನವನಿತ್ತರೆ ತನ್ನ ನೀವನು ತನುವ ದಂಡಿಸಿ ದಿನ ದಿನದಿ ಸಾಧನವ ಮಾಳ್ಪರಿವಿತ್ತಪನು ಸ್ವರ್ಗಾದಿ ಭೋಗಗಳ। शब्दार्थ पाहूया। प्रथम तानु तर अनंत गुण परिपूर्ण सर्व स्वतंत्र असा ऐश्वर्याधिपती परमात्मा स्वतः मनदೊಳಗಿದ್ದು सर्वांच्या मनात राहून मन म्हणवितो। मनद वृत्तीಗಳनुसरिಸಿ एकादशेंद्रियांमध्ये मनरूपी इंद्रिय सर्वश्रेष्ठ होय। जीवाच्या स्वरूपानुसार परमात्मा मनोवृत्ती निश्चित करतो आणि जीवाच्या बंध आणि मोक्षाचे कारण मनोवृत्ती ठरते। अशा मनाला ईश्वराधीन परमात्माधीन केले पाहिजे। मनोवृत्तीचा प्रभाव बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण यांच्यावर होत असतो। मनोवृत्तीचे म्हणजेच मनाचे ते विशेष विभाग होत, तर भिन्न भिन्न मनोवृत्तीस अनुसरून भोगंगळनिवनो नानाविध भोग देत असतो। त्रिविध चेतनके सत्व रज तमो गुणी जीवांना त्यांच्या त्यांच्या नित्य स्वरूपानुसार मनोवृत्तीनुसार सुखदुःखादी बहाल करतो। मनवनित्तरे विषय वासनादींमध्ये मनास गुरफटून न देता त्यास परमात्मचरणी अर्पिल्यास तन्न नीवन तोच स्वतः भक्ताचा होऊन जातो। परमात्मा स्वतः भक्ताचा होऊन जातो। तनुव दंडिसी शारीरिक दृष्ट्या कष्टप्रद व्रते केल्यास, उदाहरणार्थ गोकुळाष्टमी, एकादशी वगैरे दिनदिनदी प्रतिदिनी साधनव तपस्साधनादी केल्यास माळपरिगे
साधक भक्तांना स्वर्गादी भोगगळ स्वर्गसुखे इत्तपनो बहाल करतो. विशेष भावार्थ, एकादशेंद्रियांमध्ये मन हे प्रधान इंद्रिय होय. भगवंत मनामध्ये मनोनामक होऊन राहतो. जीवांची मनोवृत्ती स्वतः जीवस्वरूपानुसार श्रीहरीच ठरवितो. विविध चेतनांना त्रिविध प्रवृत्ती देऊन जीवास योग्य मनोवृत्ती बहाल करीत असतो. मनवनित्तरे जीवांनी मनपूर्वक श्रद्धा भक्तीने युक्त होऊन श्रीहरी आराधना केल्यास आपल्या बिंबरूपाचे दर्शन देऊन भक्तास अनुग्रहित करतो. मन श्रीहरीस समर्पित करणे म्हणजे श्रीहरीस मनरूपी अन्नाचा नैवेद्य समर्पित करणे होय. या कडव्याचा भावार्थ, मन या इंद्रियात राहून स्वतः मन म्हणून परमात्मा संबोधित होतो. त्रिविध जीवांच्या मनोवृत्तीनुसार सात्विक, राजस, तामस जीवांना चेतनांना विविध भोग बहाल करीत असतो. मनाची वृत्ती ही बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरणादीवर प्रभाव पाडित असते. चंचल मन या दशेंद्रियांच्या वृत्तीनुसार प्रभावित होत असते. परंतु या चंचल मनास श्रीहरिचरणी अर्पण केल्यास दृढ श्रद्धा भक्ती देऊन श्रीहरीस प्रिय असणारी, उदाहरणार्थ एकादशी, गोकुळाष्टमी सारखी व्रते आचरणात ठेवल्यास देहदंडादी सोसून प्रतिदिनी साधना करणाऱ्या साधकांना श्रीहरी स्वर्गसुखे बहाल करतो. जीवांच्या स्वरूप स्वभावानुसार, पूर्वकर्मानुसार, गुणवैशिष्ट्यानुसारच श्रीहरी मनोवृत्ती प्रभावित करीत असतो. येथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. जर श्रीहरीच्या अनुसंधानाविना व्रतवैकल्पे, यज्ञ, होम, हवनादी केल्यास श्रीहरी स्वर्गसुखे बहाल करतो. परंतु स्वतःचे मन श्रीहरीस अर्पिल्यास श्रीहरी त्यांचाच होऊन जातो. 7वे कडवे. या कडव्यामध्ये उपासनेनुसार फल याबद्दल सांगितलेले आहे. मूळ कडवे. परमसत्पुरुषार्थरूपनो हरियु लोकके ಎಂದು ಪರಮಾದರದಿ ಸದುಪಾಸನೆಯ ಗೈವರಿಗಿತ್ತಪನೋ ತನ್ನ ಮರೆದು ಧರ್ಮಾರ್ಥಗಳ ಕಾಮಿಸುವರಿಗೆ ನಗುತತಿ ಶೀಘ್ರದಿಂದಲಿ ಸುರಪತನಯ ಸುಯೋಧನರಿಗಿತ್ತಂತೆ ಕೊಡುತ್ತಿಪ್ಪ. प्रथम शब्दार्थ. परम म्हणजे अत्यंत, सर्वोत्तम. सत्पुरुष क्षराक्षर पुरुषांपेक्षा श्रेष्ठतम असा, अनंत गुणपूर्ण, दोषदूर परमात्मा. अर्थ, त्रिविध जीवांना स्वरूपाभिव्यक्तीला योग्य रूपनो त्या त्या जीव समान योग्य प्रतिबिंब रूपाप्रमाणे रूपधारी हरियु हा हरी नामक परमात्मा लोकके त्रिविध प्राण्यांना ಎಂದು त्रिविध प्रकारे बिंबरूप परमादरदी म्हणजे अत्यंत आदराने सदुपासनीय तारतम्य पंचभेदादींचे ज्ञान आत्मसात करून बिंबरूपाची उपासना गैवरिगे करणाऱ्यांना इत्तपनो तन्न तो स्वतः भक्ताधीन होतो. मरेदू श्रीहरीच्या सर्व स्वातंत्र्याचे सर्वोत्तमत्वाचे विस्मरण होऊन अहम ममतादीच्या जाळ्यात गुरफटलेला जीव धर्मार्थगळ धर्म अर्थ काम मोक्षादी कामिसुवरिगे अपेक्षिणाऱ्यांना सुरपतनय इंद्रदेव पुत्र अर्जुन सुयोधन रिगे दुर्योधनाला इत्तंते दिल्याप्रमाणे नभूत
स्मितहास्याने अतिशीघ्र दली लगेचच कडुतिप्प मागण्या पूर्ण करतो. विशेष भावार्थ या कडव्याचा असा आहे: श्रीहरीची मनपूर्वक उपासना कशी करावी याबद्दल येथे माहिती मिळते. परमसत्पुरुषार्थ रूप म्हणजे सकलही पुरुषार्थांमध्ये म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांमध्ये त्या त्या नामरूपात राहून हा परमपुरुष सुखे बहाल करतो. या भावनेने केली जाणारी उपासना ती सदुपासना होय. याऐवजी धर्म, अर्थ, कामादीच श्रेष्ठ आहेत अशी भावना ठेवून त्यांच्या प्राप्तीसाठी पुरुषोत्तमाची उपासना ही असद उपासना ठरते. अर्जुनाने सदुपासना केल्यानेच त्याच्यावर अनुग्रह करून श्रीकृष्णाने त्याचे सारथ्य स्वीकारले. परंतु दुर्योधनाची उपासना मात्र सदुपासना नसल्यामुळे त्याची मनोकामना कृष्णाकडून पूर्ण झाली तरी अंती तो सपरिवार नाश पावला. सत म्हणजे सदिती प्राणहा या उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे मुख्य प्राण होय. सदुपासना म्हणजे मुख्य प्राणाने मध्वरूपाने केलेल्या उपदेशानुसार केलेली उपासनेची पद्धत होय. वायुदेवाचा अवतार रूप असणाऱ्या भीमसेनाचा अनुज अर्जुन हा भीमसेनासोबत असल्यामुळे अर्जुनाची उपासना सदुपासना ठरते, तर भीमसेनाचा द्वेष करणाऱ्या दुर्योधनाची उपासना ही असदुपासना होय. अर्जुन आणि दुर्योधन या दोघांनीही श्रीकृष्णाचे सहाय्य मिळविले, परंतु त्यांच्या उपासनेत मात्र तफावत होती. श्रीमध्वाचार्य कृत महाभारत तात्पर्य निर्णय या ग्रंथात महाभारताच्या उद्योग पर्वातील या प्रसंगाच्या विमर्शनानुरूप विवेचन हे या हरिकथामृतसार या ग्रंथाचे वैशिष्ट्य होय. आणि याच कारणामुळे या ग्रंथाचे शीर्षकही समर्पक ठरते. हरिकथा अमृतसार. श्रीहरी म्हणजे श्री वेदव्यास परमात्मा यांनी रचलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा भगवत कथेचे नाव महाभारत. या महाभारतातील कथा, प्रसंगादी सकल तपशिलाचे निर्णय निश्चित सांगणारा ग्रंथ तो महाभारत तात्पर्य निर्णय हा ग्रंथ साक्षात अमृत स्वरूप होय. त्याचे साररूप सांगणारा हा कथाभाग म्हणून हा ग्रंथ हरिकथामृतसार होय. या कडव्याचा भावार्थ असा आहे: सकल लोकांसाठी श्रीहरी परमात्मा हाच परम सत्पुरुषार्थ रूप आहे हे जाणून अत्यंत शुद्ध भक्तिभावाने उत्तम उपासना करणाऱ्या भक्तांना श्रीहरी स्वतःलाच त्यांच्या स्वाधीन करतो आणि त्यांना वश होतो. परंतु याची जाणीव न ठेवता धर्मार्थ काम इच्छिणाऱ्यांना सुहास्य वदनाने अतिशीघ्रपणे त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना पाठवून देतो. जसे इंद्रपुत्र अर्जुन आणि दुर्योधनाच्या बाबतीत घडले, तसे महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुन आणि दुर्योधन दोघेही सहाय्य मागण्यासाठी श्रीकृष्णाकडे गेले होते. अर्जुन श्रीकृष्णाच्या चरणाशी लीन होऊन बसला. श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याने श्रीकृष्णालाच मागून घेतले. स्वतःला विसरून श्रीकृष्णाधीन अर्जुन झाला, परंतु दुर्योधन मात्र अहम ममतादींनी पूर्ण असल्याने त्याला परमात्म्याचा विसर पडला. आपण स्वतंत्र आहोत असेच त्याला वाटले. आपण अस्वतंत्र आहोत. श्रीकृष्ण परमात्मा पूर्णतः स्वतंत्र आहे याची त्याला जाणीवच नव्हती. एकट्या कृष्णापेक्षा त्याचे खूप मोठे सैन्य आपणास मिळाल्यास आपणच युद्धात विजयी होऊ असे त्याला वाटल्यामुळे
त्याने परमात्म्याची कृपा मागितलीच नाही आणि म्हणूनच ती त्याला न मिळाल्यामुळे तो अंती सर्वनाश पावला. या उलट अर्जुनाने श्रीकृष्णालाच मागून घेतले. त्यामुळे अर्जुनाला श्रीकृष्णाचे उत्तम सारथ्य तर मिळालेच, अंती विजयही त्याला प्राप्त झाला आणि तो धन्य झाला. 8वे कडवे श्रीहरीच्या जगत्सृष्ट्यादीचे वैभव. ಜಗವನೆಲ್ಲವ ನಿರ್ಮಿಸುವ ನಾಲ್ಮೊಗನೊಳಗೆ ತಾನಿದ್ದು ಸಲಹುವ ಗಗನಕೇಶನೊಳಗಿದ್ದು ಸಂಹರಿಸುವನು ಲೋಕಗಳ ಸ್ವಗತ ಭೇದ ವಿವರ್ಜಿತನು ಸರ್ವಗ ಸದಾನಂದೈಕ ದೇಹನು ಬಗೆ ಬಗೆಯ ನಾಮದಲ್ಲಿ ಕರೆಸುತ್ತ ಭಕುತರನು ಪೊರೆವ. सर्वग म्हणजे सर्वव्याप्त श्री परमात्मा, जगवनेल्लव संपूर्ण सर्वसमावेशक जगतसृष्टी, ज्यात स्थावर जंगम जीव जडादी सर्व समाविष्ट आहे. निर्मिसुव निर्मिणारा निर्मितो, नालमोगनೊಳಗೆ तानिद्दू चतुर्मुख ब्रह्मात स्वतः राहून तो सृष्टी निर्मितो. सलहुव विष्णू रूपाने त्याचे पालन करतो. गगनकेशनೊಳಗಿದ್ದು कैलास मंदिर निवासी रुद्रदेवांतर्गत राहून लोकगळ समस्त लोक स्थावर जंगमात्मक सर्व संहरिसुवनु संकर्षण रूपाने संहार करतो. स्वगत भेद विवर्जितनु स्वतःच्या देहगत नख रोम अवयवादींना स्वतः आणि स्वतःच्या अन्य अवतारात भेद विवर्जितनु काहीही भेद नसणारा सदानंदैक निरंतर अखंडपणे आनंदरूपी देह बगे बगेय नानाविध नामदली करेसुत नामांनी संबोधित होणारा भकुतरनु भक्तांचे पोरेव त्यांची दुःखे हरून त्यांना आनंद प्रदान करतो, त्यांना संरक्षण देतो. या कडव्याचा विशेष भावार्थ. सृष्टीची निर्मिती, पालन आणि लयादी कार्ये अनुक्रमे ब्रह्मा विष्णू महेश्वरादी करून होतात हे प्रसिद्ध आणि सर्वश्रुत आहे. परंतु चतुर्मुख ब्रह्म असो किंवा लयकर्ता शिव असो, ते स्वतंत्ररित्या सृष्टी लयादी कार्य करू शकत नाही. सृष्टीचे पालन करणारा श्रीहरीच त्यांच्या अंतर्गत राहून म्हणजे ब्रह्म आणि शिव स्वरूप राहून ब्रह्मशिवामध्ये स्वतः श्रीहरीच जगत सृष्टी आणि प्रलयादी कार्ये करीत असतो, असा निर्णय आहे. ओंकारात अ ओ म यांनी प्रतिपाद्य होणारा श्रीहरीच होय. श्रीहरी निराकार रूपी नव्हे, ज्ञानानंदादी गुणपूर्ण सदानंदैक देही होय. या कडव्याचा भावार्थ. चतुर्मुख ब्रह्मदेवामध्ये स्वतः राहून परमात्मा जगतसृष्टी करतो, विष्णू रूपाने पालन करतो, ते त्याचे स्वतःचे रूप होय. श्रीहरी हा स्वतः विष्णू महाविष्णू होय आणि शिवरूपात राहून सृष्टीचा संहारही करतो. श्रीहरी स्वगत भेद विवर्जित होय. स्वगत भेद विवर्जित म्हणजे श्रीहरीच्या असंख्य रूपांमध्ये भेद नाही. म्हणजे दशावतार श्रीराम, श्रीकृष्ण, नारायण, विठ्ठल, व्यंकटेश किंवा अन्य अनेक अवतारांमध्ये तसेच श्रीहरीच्या अवयवांबाबतीतही श्रीहरी रूपाची सारी गुणवैशिष्ट्ये समाविष्ट असतात. यामध्ये काहीही भेद नाही, म्हणून तो स्वगत भेद विवर्जित होय. सर्वत्र व्याप्त
सदैव आनंद स्वरूपी देह धारण करून नानाविध नामादींनी संबोधित होऊन भक्तांचे श्रीहरी सदैव रक्षण करतो. कडवे 9. या कडव्यामध्ये श्रीहरीचे विभिन्न व्यापार वैभव सांगितलेले आहे. म्हणजे व्यापार वैभव याचा अर्थ विविध प्रकारची कार्ये श्रीहरीच करत असतो. श्रीहरीची लीला या कडव्यात सांगितलेली आहे. ಒಬ್ಬನಲ್ಲಿ ನಿಂತಾಡುವನು ಮತ್ತೊಬ್ಬನಲ್ಲಿ ನೋಡುವನು ಬೇಡುವನೊಬ್ಬನಲ್ಲಿ ನೀಡುವನು ಮಾತಾಡುವನು ಬೆರಗಾಗಿ ಅಬ್ಬರದ ಹೆದ್ದೈವನೀವ ಮತ್ತೊಬ್ಬರನ ಲೆಕ್ಕಿಸನು ಲೋಕದೊಳಬನೆ ತೋಂತ ಬಾಧ್ಯ ಬಾಧಕನಾಹ ನಿರ್ಭೀತ. शब्दार्थ ಒಬ್ಬನಲ್ಲಿ जयंत नामक देवतेमध्ये जो जयंत हा जीवांच्या स्थूल देहगत पायात असतो. म्हणजे पादेंद्रियांमध्ये पायामध्ये राहून त्याची कार्य काय तर गमनागमनाची कार्ये चालणे हालचाल करणे जाऊन येऊन करणे या प्रकारे गमनागमनाची कार्ये करतो. अशा जयंत नामक देवतेमध्ये राहून निंतू म्हणजे दामोदर रूपात राहून आडवनो संचार करतो विविध लीला दर्शवितो. याचा अर्थ श्री परमात्म्याच्या क्रियेद्वारा जयंत क्रियारत आहे आणि म्हणून जीवांकडून चालण्याची क्रिया घडते. मत्तु आणि ಒಬ್ಬನಲ್ಲಿ दुसऱ्या एका रूपात नोडुवनो नेत्राभिमानी अशा सूर्यामध्ये राहून पूर्वी सांगितल्याप्रमाणे स्वतः पाहण्याची क्रिया करून त्याद्वारे देहगत नेत्रातून जीवास पाहण्याचे सामर्थ्य देतो. बेडव म्हणजे याचना करतो. ಒಬ್ಬನಲ್ಲಿ हस्ताभिमानी दक्ष प्रजापतीमध्ये पद्मनाभ रूपाने राहून नीडुवनु दाता होतो. माताडुवनु वागींद्रियाभिमानी अशा रुद्रांतर्गत राहून अब्बर या प्रकारे आश्चर्यकारकरित्या देहेंद्रियादीद्वारे कर्म विकर्मे स्वतः करून देहेंद्रियेद्वारा करावयास लावून त्याचे फल स्वतःकडे न घेता देवतेला देऊन उपभोगावयास हेदैवनो रमा ब्रह्मादीपेक्षा श्रेष्ठ असा हा इव आहे लेक्किसनो अवलंबून न राहता मत्तोब्बरनो स्वतः व्यतिरिक्त अन्य कुणाचीही दखल न घेता बब्बने एकटाच तो स्वतः बाध्य अशा मुक्तियोग्य जीवांच्या रक्षणार्थ बाध्य होऊन बाधक त्याला बाध्य न होता बाधक होणाऱ्या तमोगुणांच्या रक्षणार्थ बाधक होऊन. भावार्थ सर्व विश्वव्याप्त सर्व जीवांतर्गत वसणारा श्रीहरी सर्वांतर्गत बिंबरूपी परमात्मा एखाद्या व्यक्तीत संचार करीत असतो, एखाद्या व्यक्तीत पाहत असतो, आणखीन एखाद्यात राहून याचना करीत असतो, तर अन्य एखाद्यात राहून दान देत असतो. तो दाता असतो आणि कुणा व्यक्तीच्या रूपाने बोलत असतो, कुणा व्यक्तीच्या रूपाने ऐकत असतो. या प्रकारे सकल विश्वव्याप्त जीवांमध्ये बिंबरूपाने राहणारा श्रीहरीच सकलांत राहून सर्व कार्ये स्वतः करून जीवरूपाने करवून घेत असतो. असा हा परमात्मा रमा ब्रह्मादी देवतांपेक्षाही विलक्षण श्रेष्ठ अद्वितीय आश्चर्यकारक असा आहे. स्वतःच एकटा अन्य कुणाचीही दखल किंवा मदत न घेता
स्वतंत्ररित्या स्वतःच समस्त लोकी बाध्यबाधक रूपात वावरत असतो. स्वतःच सर्वे सर्व असणारा बिंबरूपी परमात्मा श्रीहरी सदैव निरंतर निर्भयही होय. आज आपण येथेच थांबत आहोत. उर्वरित भाग पुढील भागामध्ये पाहणार आहोत. गुरुवायूरंतर्गत श्री हरी चरणी सदारत राहो एकादशेंद्रिये म्हणून मनी श्री व्यंकटेश चरणी ही प्रार्थना, श्री मध्वेश चरणी ही पुष्पार्चना. श्री कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता.